हो मी काय म्हणतो, जरा शिल्लक पैसे घेऊन जा म्हटलं. आता किती पैसे लागतात, काय लागतात आता दवाखाना म्हटल्यानंतर समजा आता डॉक्टर काय म्हणते काय नाही. तब्येत चांगली आहे ना पण शांभाऊची? तुम्ही त्या माणसाला डबल फोनही नाही केला. तब्येत कशी आहे काय आहे? मी तुम्हाला म्हटलं मी सोबत येतो तर तुम्ही ते नाही म्हणून राहिले. मला येऊ द्या ना, मला माय मन लागेल का घरी? तू कशी काय येतो सुनीता? बाबा आहेत घरी, सोनिया आहे. आणि बाय बाबाला यातलं काहीच माहिती नाही पडलं पाहिजे. बाबाला काहीच सांगू नको याच्यातलं. बाबाला माहीत जर झालं तर बाबाची तब्येत खराब होईल. मग बाबाला सांभाळशील का ते श्यामले सांभाळशील? म्हणून तू सध्याशी कोणाला सांगू नको आणि गावातही कोणाला सांगू नको. हे जाशील नाही तर मग कोणाच्या घरी कोणा बाईले सांगेले अमकिली ढमकिली टमकिली. कोणालाच काही सांगू नको. समजलं ना? मी येईपर्यंत, माया फोन येईपर्यंत कोणाला काहीच सांगू नको. बाबानं कधी तुला विचारलं तर मला त्याच्या कामाला ते बाहेर गेले, त्याने मला सांगितलं नाही. समजलं ना? नाही मी नाही सांगत. पण मला तुम्ही फोन कर जा. आणि हे पा मी काय म्हणतो, तेवढे तुमचे पैसे कमी पडतील ना, तर आपल्याशी पैसे बी नाही आहेत. मग पोत देऊ का मग तुम्हाला? त्याची जिथं घाण ठरलं तर मोडून टाका. पण कसं दवाखान्याचं काम पहिले करा. नाही पोतगीत नको देऊ. तसं मी केली व्यवस्था पैशाची आणि फोन करीन मी एका जणाला, माझ्या मित्राले मी केली व्यवस्था. तू टेन्शन नको घेऊ. आणि जर नाहीच भागलं तर मग आखरी पाहू त्या पोथीचं काय करायचं तर. का मग त्या मंदाच्या तिकडे भावाली माहीत करायचं असतं ना, आपण त्याला नाही सांगितलं का तुम्ही? नाही मी तर काही सांगितलं नाही, पण त्या माणसानं काय मी फोन केला असेल तर. आता कसं आहे, माहिती करून समजा आपण त्याला म्हणू शकत नाही सुनीता. ते जरी पैशावाले लोक असले तरी आपण नाही म्हणू शकत की तुम्ही पैसे द्या दवाखान्याचे, कारण भाऊ माया आहे. त्याला कसं काय म्हणू मी? नाही मी कसं नाही म्हणून राहिली तुम्हाला की पैसे मागा म्हणून. पण जसं म्हटलं माहीत झालं की नाही झालं तशी म्हणा, माहीत मंदा गिंदाल झालं तशी माहीत. बरं जाऊ द्या, मी काही फोनही करत नाही कोणाला, काहीच नाही. पुष्पाबाईला फोन नाही करत. पुष्पाबाई लढत पडत येतील आणि लगे बाबाली मग हे होऊन जाईल. तर जा तुम्ही मग, जा लवकर जा. बाबा आता तिकडे आहेत गोठ्यात, तुम्ही चालले जा. अजून बाबा मग तुम्हाला हटकतील, कुठे चालला जा. मग मला फोन कर जा. मी राहणार नाही तुम्हाला, मला फोन कर जा तुम्ही. ओ करतो मी. मला जाऊ देशील तर मी तिथेच गेल्यावर करीन तुला फोन. जाऊ मग मी आता 100 प्रश्न करतो, तू घरीच मला. हो जा बापा. मी देवापाशी दिवा लावला. देवा चांगलं वाटू दे बापा शांभवले. येतो मी. हो जा बापा. गजानन बाबा शांभाऊला चांगलं वाटू दे बापा. परमेश्वरा चांगलं वाटू दे बापा देवा. बिचारे किती गरीब आहेत माया देर, किती गरीब आहेत. मंदा एवढी भाजीपणा करते पण खरंच लय चांगला स्वभाव आहे त्याचा. पण चांगल्याच्याच भोवती काऊन असं असते काय माहीत. चांगल्याच्याच भोवती असं असते. ते मंदाले काही झालं तर काही हरकत नव्हतं बाई, पण शांभाऊला नव्हतं मला लागत बाई काही. शांभाऊले गरीब आहे तर कोणाच्या घेण्यात नाही, कोणाच्या देण्यात नाही. काय बाई खरं देवा, चांगल्यावर संकट आणतं का रे तू? कोणाशी परीक्षा पाहिजे चांगल्या माणसाची. आता कसं वाटते बापू? चांगलं वाटते ना? हो चांगलं वाटते गड्या, आता चांगलं वाटते. बरं बापू आराम करा मग. टेन्शन नका घेऊ बाकी काही. बरं झालं थोडक्यातच लागलं तुम्हाला, नाही तर बापू एकदमच कसं काय झालं हो हे? आता आराम करू दे ना बाबू, राहू दे. मग विचारायचा प्रश्न डोक्याला माराय ना. ते काय म्हणते ते एक्सरे फॅक्सरे ते काढलं का रे? मग ते एक्सरे काढला डॉक्टरनं, रिपोर्ट याचे बाकी आहेत. असं काय बापा? रिपोर्ट नॉर्मल आले पाहिजे, रिपोर्टात काही निघालं नाही पाहिजे बापा, म्हणजे देव पावला. पण मी म्हणते श्याम, मी तुम्हाला सांगितलं होतं ना की तुम्ही छानपैकी छान बसने जा. मग तुम्ही ॲटोनी कशाला गेले? ॲटोनी जायला पाहिजे का तुम्ही? बस नाही भेटली, उशीर होत होता, मग ॲटोने गेलो तर ॲटोने धडक मारली त्या कारवाल्यानं. आता चुप बस ना मायव, कुठे बी काही विचारतो काय? आणि ती बाबा कुठे गेले रे गोपाल? आई त्या ॲटोत जेवढे लोक होते तेवढे सगळे जखमी आहेत. बाबा त्याइले पाहायला गेली तर आपल्या जवाई बॉले बापूला कमी लागलं. बाकी लोकांची ऑपरेशन करावं लागली. कोणाचा पाय मुडला, कोणाचा हात मुडला. आपल्याहून संकट टळलं आई. बाकी लोकांना खूप लागलं. हो बापा, देवाचं आपण करत राहतो रे. आपलं मन बी चांगलं आहे म्हणून आपलं पुण्य कामं आलं. बाकी लोकांनी बरंच लागलं नाही काय? पाय बरं सांग बरं, लवकर चांगलं वाटलं पाहिजे. मग तो खर्च सगळं त्या गाडीवाल्याकडून घ्या लागत होता मागून. त्यांना खर्च लावला आई सगळा गाडीवाल्यानं, पण हे लागलेलं वापस येते काय? कोणाचे हातपाय उडले, कोणाचं काही झालं, बस झालं कोणी जीवानं नाही गेलं, नाही तर मग. पण एवढं मॅनर्स नाही का तुला श्याम की आपण जायचं नाही ऑटोमध्ये? काही पण एवढ्या गर्दीत गेला तू. म्हणता तू जा घरी, तनू आहे घरी, जा तू. तुम्ही सगळेजण जा घरी. दादा येऊन राहिला, जा घरी तुम्ही. तनू आहे घरी. आणि म्हणता तुझ्या इतकं डोकं नाही आहे मला. बाबा तू कशी आहेस म्हणा? तुझी अक्कल नाही काय होतं? ते काय वेळ पाहते की नाही तू? टपर चालू ठेवतो. अगं पण बघ बरं आता किती लागून गेलं त्यांना. तू
तू जा म्हणता घरी जा तू. दीदी तू जाय घरी. आई तू पण जाय आणि बाबाला पण घेऊन जा. एवढे जण थांबू पण देत नाही दवाखान्यात. आणि तसं पण तब्येत चांगली आहे त्यांची आता, नॉर्मल आहे सगळं काही. तुम्ही जा घरी चालले जा तुम्ही. ते यांचे भाऊ येऊन राहिले बापूचे. येऊन राहिले. येऊन काय करणार आहेत ते? मग ते पैसे उडून राहिला येऊन. मग काय जाय घरी करून राहिला. मला म्हणतात पैसे तर आम्हाला स्वतः मला द्यावं लागेल ना पैसे. श्यामच दिन स्वतः पैसे. आम्हीच देऊ दवाखान्याचं बिल. ते काय बिल भरायची सोय आहे का त्यांची? खायची सोय नाही त्यांची, करड्यांची. बिल कुठं भरणार आहे ते दवाखान्याचं? काही पण आपलं. मांडीजी मी तुमच्या पुढे हात जोडतो. तुम्ही मंदाले घरी घेऊन जा. हो नेतो मी तिला घरी. चालू बाबा काही हा पाय काही खाय प्यायला आणजा म्हटलं जवाई बोले किशोर. काही नारळ पाणी काही अन्न गे. आता हे डबा तर लय दूर आहे बाबा आपलं गाव. तर हे बाय काही इकडे भेटत असेल कुठं घरगुती जेवण तर पाहिजे मग. मग जाऊ का आम्ही तिघ जण? हो जा तुम्ही जा. पाहतो आम्ही काय करायचं. तर जाय दीदी जाय बरं घरी तू. तनू ते तुमच्या मम्मीला काम होतं थोडंसं म्हणून मम्मी बाहेर गेली आजीसोबत. हो का मामी? मामी मग कधी येईन मम्मी? वेळ लागेल का मम्मीला? माझी मम्मी म्हणजे येत नाही का आता? तिकडेच राहते का 2-3 दिवस? घरी नाही येत का आता? नाही हो तनू, तुमची मम्मी आता येते. संध्याकाळपर्यंत येते तुमची मम्मी. तुम्हाला भूक लागली का? काही खायचं का तुम्हाला? काही खायचं का? मॅगी वगैरे करून देऊ का? मॅगी तर बाई तुमची मम्मी कल्ला करीन म्हणा. ते तिकडे देत मॅगी तुमची मम्मी तुम्हाला. माझ्या तोंडातून निघालं बाई मॅगी. पण दुसरं काही करून देऊ का? मग सांगा, तुम्ही सांगा काय करून देऊ? घरचं सांगा काही घरचं. मामी मॅगी नसते खात. आमचे टीचर म्हणतात की मॅगी नसते खात, मॅगी खराब असते. पण माझी मम्मी नाही का मला मॅगीच करून देते. मम्मीचा स्वयंपाक करणं जीवावर आला की मम्मी स्वयंपाकच नाही करत. मग पप्पा आणि मी नाही का आम्ही मॅगीची पॉकेट आणून खातो. कारण आम्हाला खूप भूक लागलेली असते ना मामी, म्हणून आम्हाला मॅगीच खावं लागते. पण मॅगी खात नसते ना, है ना? टीचर म्हणते आमची मॅगी खात नसते म्हणून. बाई पाव छायाताई रंबा स्वयंपाकही नाही करत म्हटलं घरी. काहीच नाही करत काम. नाही तर किती रुबाब टाकते म्हटलं. आली की किती आपल्याला शहाणपणाच्या गोष्टी सांगते. घरी स्वयंपाक नाही करत. फक्त 3 माणसं आहे स्वयंपाक आहे. 2 जण लेकरू काय खाणार आहे? तरी स्वयंपाक करणं जीवावर येते म्हटलं. बाई साहेबाच्या नवऱ्याला मॅगी खायला लावते. अशी करते म्हटलं. स्वतः कोरडे पाषाण आणि लोकांना सांगते ज्ञान. नाहीतर काय इथं आलं की म्हणून तशा करतात त्या. मला हे खायचं ना मला ते खायचं. बाई पोरगी सांगून देईन नाही तर मम्मी आपलीच खटाया खडी काढीन. नाही तर नाही मामी मी काही नाही सांगत. नाही तनू आई तुमच्या मम्मीला नाही म्हणून राहिलो काही. तुमच्या मम्मी चांगल्या आहेत. पण माहिती आहे का माझं म्हणणं कसं आहे माहिती आहे का प्रियंका आणि तेजू? थोडंसं तरी चांगलं वागायला पाहिजे. आता कसं आहे श्याम भाऊ समजा किती चांगले आहेत ते. भाऊसाहेब खूपच छान आहेत बरं स्वभावानं. पण माहिती आहे का या मध्ये त्याचं त्यांनी भरावं लागते. बाई चांगली पाहिजे बाई घरातली. सर्व नियम हे ते नाही काय. सकाळी उठणं पूजा पाती सर्व व्यवस्थित असलं की मग म्हणजे कसं घराला वळण राहते. आता माणूस किती काही चांगला असलं तर काय उपयोगाचा? घर तर बाईवरच असते की नाही समजा. मग असं येते काय असे कर्माचे फळ भोगा लागतात. मग हे पाहता ते करते कोण आणि भरते कोण? चांगल्या माणसाच्या भोवती आले की नाही. आता कितीक लागलं आणि काय लागलं बरं. फोन करते म्हटलं तर गोपाल दादा फोनही उचलत नाही, किशोरी उचलत नाही. यांनी सांगितलं मी फोन करून घे मग मी तिकडे जाऊ. तिकडे जातो म्हणत दवाखान्यात. घरी काही येत नाही म्हणत. मी जेवायला नाही येत म्हणत. मग तिकडे जातो म्हणत. मला पहिले काऊन फोन केला म्हणत. हो ना बाई मी देवाला प्रार्थना करू की कमी लागलं पाहिजे. कारण दादा स्वभाव खूप छान आहे, खूपच मस्त. आपण तिघीजणी गेलो तर दादाने किती आपल्यासोबत आपल्या बहिणीसारखं समजा आपल्यासोबत हे केलं आहे की नाही. त्याला किती हे केलं. नंतर आपली अशी पण नंदोई चांगले आपले दोन्ही पण. आता श्वेताताईला माहिती आहे की नाही काय मी. त्यांचा काही फोन वगैरे नाही आला श्वेताताईचा. तर त्यांचे फोन कधीच स्वतः येत नाही आपल्याला. पण आपल्याकडून त्यांना भरपूर अपेक्षा आहे की फोन केले पाहिजे भाऊजे यांना. पण मान आपला खाली असल्यामुळे आपल्याला करावं लागते. असं आहे ना. श्वेताताई तर असं राहतात तसं काही आपल्या आहेच नाहीत कोणी. एकदम दूर राहतात म्हटलं. कधीच म्हणजे व्हॉट्सअपही असतं आपल्याला भाव देत नाहीत त्या. अरे बापरे मी तर सांगते ना मागे त्या गार्गीचा बड्डे होता म्हटलं. तर मी मेसेज केला होता म्हटलं. तिथून ताईला म्हटलं मेसेज केला मी. त्यांनी रिप्लाय असं दिलं नव्हतं म्हटलं. मग तेच कधी मी दिला नसता रिप्लाय. त्यांना गावभर केलं असतं की माझ्या भाऊजीने मला रिप्लाय दिला, माझ्या भाऊजीने मला रिप्लाय दिला. त्या देत नाहीत आपल्याला रिप्लाय. आपण द्यावं त्यांनी. अच्छा तू त्यांना मेसेज करत होती का गं? आम्हाला करायला काय झालं तुला? आम्हाला नव्हतं करत कधी मेसेज. तुम्ही आईकडे राहील तर आम्हाला काही मेसेज नाही केला तू. नाही ना ताई म्हणजे मी एकदा केलं तर होतं गार्गीच्या बड्डेला. तुम्हाला काय करू आता? तुमचे बड्डे थोडे आले की मदत मेसेज करायला विनाकारण करू का? तुम्ही पण नाही केला मग मला. जाऊ दे तुमचं मेसेज पुराण बंद करा. जाऊ दे चहा ठेव बरं प्रियंका. आता आपल्याला आई येत नाही आता. मी आईला फोन लावतो नाही एकदा अजून पाहतो उचलतात का. तर एक काम करतो मंदाताईच्या याच्यावरच लावून देतो फोन. मंदाताई उचलतील. लावून पहा मग मंदाताईच्या याच्यावर उचलतात त्या. त्यांना काही वाटत नाही. हॅलो ताई मंदाताई कोण बोलत आहे? अहो ताई ओळखलं नाही का? मी छाया बोलत आहे. नंबर नाही का माझा सेव तुमच्या मोबाईलमध्ये? बापा नंबर नाही का सेव? इतका टाईम आहे का माझ्याकडे? मी बसमध्ये आहे ना. बोल काय म्हणता? तनु रडून राहिली काय?
तिला सांगू नको मी कुठे आली म्हणून. सांगशील नाही तर रडत बसणार ती. काही तेवढं करते आम्हाला. म्हटलं तब्येत कशी आहे म्हटलं भाऊची. तब्येत चांगली आहे आता. काय पडले डोक्यावरती, लागलं डोक्याला थोडंफार, जास्त काही लागलं नाहीये. आणि कोण होता तो माणूस सिरियस सांगणारा मॅड माणूस, किती घाबरलो होतो आम्ही, पागल माणूस. काही तब्येत चांगली आहे आणि येत आहे मी आता तिथं. ठीक आहे, सांगू नको तनुला, येतेच मी. बरं ताई, ठीक आहे. मामी माझ्या पप्पाला काय झालं? माझ्या पप्पाला काय झालं मामी? माझी मम्मा घरी गेली का कुठे गेली? अरे अरे तनू, बाई पोरीला समजलं काय? तुमच्या पप्पाला काही झालं नाही. ते भाऊ दुसरे म्हणत होती मी. ते तनू, ते तुमच्या मम्मीची मैत्रीण आहे की नाही, तर ते तुझ्या मम्मीच्या बाई मला खोटं बोलता येत नाही. अहो तनू, तुमची मम्मीची मैत्रीण आहे की नाही, तुमच्या मम्मीच्या मैत्रिणीच्या मिस्टरांना ताप आली, तर त्यांना दवाखान्यात नेलं, तर ते तिकडे गेले, तुमची मम्मी आणि तुमची आजी. तर मग आम्ही तब्येत विचारतो त्यांची. तुमच्या बाबाला नाही, आम्ही त्यांना पण होच म्हणतो ना. तुमच्या मम्मीची मैत्रीण आमची कोणी लागते ना, मग त्यांचे मिस्टर कोण लागते आमचे भाऊ, मग आम्ही भाऊ म्हटलं. तुमच्या पप्पाला काही नाही झालं. तुमचे पप्पा तुमच्या घरी गेले, ड्युटीवर गेले. तुमच्या पप्पाला काही झालं नाही. सांगे पोरी विचारायचं. ठीक आहे, तुम्ही मोबाईल पाहता का, व्हिडिओ गेम खेळता का? चला तिकडे येते मी तुम्हाला. तुमची मम्मी येते आता. फोनवर बोलली की नाही मोठी मामी, येतो म्हणते मम्मी. चला. मामी तुम्ही खरं सांगत आहे? हो, मी कशाला खोटं सांगू तुम्हाला? मी कधी तुमच्यासोबत खोटी बोलते का? नाही मामी, तुम्ही किती छान आहे. हो ना, मामी छान आहे की नाही? तिने पण मामी छान आहे तनुच्या. चला मग तिकडे.